नमस्कार, सर सलामतच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव मंजिरी वेदक. माझं नाव स्मिता अभ्यंकर. आणि आम्ही दोघीही सायकोलॉजिस्ट आहोत आणि ह्या क्षेत्रामध्ये साधारण गेली 15 ते 18 वर्ष काम करतोय. गेल्या अनेक वर्षात आम्ही मुख्यत्वे करून अल्झायमर्स, डिमेन्शिया पेशंट्स म्हणजे जेरियाट्रिक केअर आणि त्या व्यतिरिक्त मॅरेज काउन्सिलिंग, कपल काउन्सिलिंग, चाइल्ड अँड ॲडोलसन्स अशा वेगवेगळ्या किंवा डिप्रेशन, एन्झायटी अशा वेगवेगळ्या पेशंट्ससाठी थेरपी करतोय. आणि आम्ही जेव्हा हे एवढी वर्ष करत होतो त्याच्यानंतर आमच्या याच्यामध्ये लक्षात आलं की ह्या विषयाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्या मानाने अवेअरनेस नाहीये आणि सर्वांपर्यंत हे पोचावं अशी आमची दोघींची इच्छा होती आणि त्यासाठी आम्ही हा पॉडकास्ट चॅनल सुरू केलेला आहे. तर तुम्हाला जर आमचे एपिसोड आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्हाला जर नवीन विषय सुचत असतील किंवा तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील तर कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आजचा विषय सुरू करूया. काय विषय आहे स्मिता आजचा? गिल्ट, अपराध भावना असा आजचा आपला विषय आहे. आणि म्हणजे मी जेव्हा वाचत होते ना गिल्ट बद्दल, जरासा एपिसोडच्या आधी अभ्यास करत होते, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी ते एक वाक्य वाचलं की अपराध भावना, गिल्ट सगळ्यात युजलेस भावना आहे. आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की अरे असं का म्हणतात की सगळ्यात युजलेस भावना आहे. पण मग जेव्हा मी विचार केला त्याच्यावर नंतर की तेव्हा असं मला जाणवलं की बरेचसे लोक उगाचच बऱ्याच गोष्टींचा गिल्ट घेऊन बसतात. सो त्यांनी जे म्हटलंय ते बरोबर आहे. गिल्ट कसं माहितीये, आपण चहा करतो की नाही, तर आपण चहामध्ये साखर घालतो, पावडर घालतो, मग तो आपण उकळतो. तो उकळल्यानंतर त्याचा असं छान आपल्याला सुगंध येतो आणि मग आपण पितो तेव्हा छान आपल्याला स्वाद येतो. हे सगळं येतं, बरोबर आहे. पण त्याच्या आधी आपण गाळण्यात तो गाळतो. बरोबर. तो जो गाळ असतो ना, ते गिल्ट आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला चहा हवा असेल तर तुम्हाला तो गाळावाच लागणार आहे. तो गाळ तुम्हाला धरून नाही ठेवता येणार, तो तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचा आहे. म्हणजे थोडा चौथा शिल्लक राहणारच आहे. तो चौथा शिल्लक राहणार आहे, पण तो चौथा आहे आणि तो फेकून दिला पाहिजे. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण ते गाळणं चौथ्यासकट सांभाळत बसतो. जेव्हा तुम्ही जगता त्यावेळेला गिल्ट हा जगण्याचा अविभाज्य घटक आहे. बरोबर. कधी ना कधी तरी तो येणं आवश्यक आहे. आपण जर सेन्सिटिव्ह माणसं आहोत, संवेदनाक्षम माणसं आहोत, तर आपण असं काहीतरी वागून जातो ज्याचा नंतर विचार केल्यावर आपल्याला असं वाटतं की हे मी नको होतं करायला. म्हणजे हे प्रत्येकच माणसाला वाटतं कधी ना कधी, किंवा खूपच वेळा असं वाटलेलं असतं की आपण काहीतरी वागून जातो, आपल्या भावनेच्या भरात ओघामध्ये बोलून जातो आणि मग नंतर विचार करत बसतो की अरे बापरे हे चुकलं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, किंवा आता मी काय करू, मला हा विचारच सहन होत नाहीये की मी असं वागू शकतो किंवा वागू शकते. म्हणजे तुला जर चहा प्यायचा असेल तर पावडर उकळावी लागेलच. तर मी ती का उकळली हा विचार तू केलास तर चहा नाही पिता येणार. पण तिकडे पावडरीचं काम झालंय तर ती फेकून देता आली पाहिजे. गिल्ट येणं चुकीचं नाही, ते कॅरी करणं चुकीचं आहे. म्हणजे बरोबर आहे, बरेचसे लोक गिल्ट कॅरी करतच राहतात, मोस्ट ऑफ अस. आणि काय माहितीये, गिल्ट देतात पण लोक. आपण जर स्वतः एखाद्या गोष्टीबद्दल गिल्टी वाटत राहिलं आपल्याला, तर मग समोरचा माणूस कदाचित मुद्दाम नाही करत, कदाचित ऑटोमॅटिक पण होत असेल की समोरचा माणूस थोडंसं त्या अँगलमध्ये काही बोलला ना की आपल्याला अजून जास्त गिल्टी वाटत होतं की अरे बापरे माझं हे खरंच चुकलं का, व्हॅलिडेशन मिळाल्यासारखं. बरोबर आहे तू म्हणतेस ते. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कसा येतो माहितीये का, की आपल्याला गिल्ट आला नाही तर पण आपल्याला गिल्ट येतो कधी कधी. गिल्ट ही आपण आणलेली गोष्ट आहे, जेवढी ती स्वाभाविक आहे तेवढी ती आणलेली आहे. आणि मी हे असं वागले आणि मला याचं काहीच वाटत नाहीये, हा पण गिल्टच आहे की. बरोबर. मग मला त्याला काहीतरी नाव ते दिलं पाहिजे. किंवा आपण जेव्हा असं म्हणतो की मला गिल्टी वाटतंय तेव्हा आपण कुठेतरी स्वतःला एस्केप करून घेत असतो की मला ते गिल्टी वाटतंय ना, बास संपलं. हेही असतं. जसे सगळ्या इमोशन्सना लेयर्स आहेत तसे गिल्टला पण लेयर्स आहेत. एक तर गिल्ट हे इमोशन नाहीये. गिल्ट मुळे आपल्याला काय वाटतं ते इमोशन आहे. मला लाज वाटते स्वतःची. गिल्ट म्हणजे अपराध भाव, आणि शेमला मराठीमध्ये एम्बॅरेसमेंट, आपण स्वतःची लाज, शरम.
मला गिल्ट वाटलं की माझी जी फिलिंग आहे ना ती शरमेची आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण स्वतःसाठी वागण्याचे काही नियम आखलेले असतात, काही स्टँडर्ड्स स्वतःच तयार करून ठेवलेले असतात आणि स्वतः एखादं किंवा आपल्या अपब्रिंगिंगमुळे ते जुळलेले असतात पण म्हणजे ते आपल्या मनात असतात मनात. आणि एखादा शब्द, एखादी कृती जी त्या स्टँडर्ड्सच्या पेक्षा त्याला फटकून असते किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा वागतो तेव्हा आपण स्वतःला खूप दोष देत असतो. आणि त्यातून मग आपल्याला स्वतःची लाज पण वाटते की अरे मी असं कसं वागू शकले किंवा मी असं कसं वागले. गिल्ट म्हणजे मी हे असं वागायला नको होतं आणि शेम म्हणजे मी असं कसं वागू शकते. हा खूप सटल फरक आहे दोन्हीमध्ये. पण शेम इज ऑलवेज अ रिझल्ट ऑफ गिल्ट. तुम्हाला गिल्ट आलं नाही तर तुम्हाला लाज नाही वाटत. म्हणजे पुलंनी एकदा सांगितलं माहितीये का की कोडगेपणा हा इह परलोकी कल्याण करणारा गुण आहे. कोडगेपणा म्हणजे लॅक ऑफ गिल्ट. बरोबर की मला जर कशाबद्दल गिल्टीच वाटत नसेल तर मग मला लाजबीज नाही वाटत ना. आणि मग मी खुश असते कायम. स्ट्रेस येण्याचं एक खूप मोठं कारण आहे गिल्ट. आणि म्हणून गिल्ट ऍड्रेस केलं पाहिजे. म्हणजे तू आता गिल्ट आणि शेम मध्ये तू आय थिंक तूच एकदा म्हणाली होतीस की गिल्ट म्हणजे व्हॉट आय डिड वॉज रॉंग आणि शेम म्हणजे आय एम रॉंग. म्हणजे ते जेव्हा तुम्ही पर्सनली घेता ना तेव्हा तो गिल्ट खूप मोठा होतो आणि मग त्याचे खूप वाईट परिणाम आपण भोगतो. काही माणसं आयुष्यभर भोगतात की तुमच्या आयुष्यात एखादा असा प्रसंग घडून जातो जेव्हा खरंच तुम्ही गिल्ट येण्यासाठी कायम आपला दोष असावा लागतो असं नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे की त्या प्रसंगी मी तसं वागून गेले. कदाचित त्यावेळेला मला माझा हेतू नव्हता तो, पण मी असं काहीतरी वागून गेले की ज्याच्यामुळे जे परिणाम झाले ते एवढे भयंकर होते की आता मला असं वाटतंय की मी असं का वागले. तर मी जसं म्हणते तसं की तुमच्या प्रत्येक कृत्याचा पहिला संबंध तुम्ही हेतूशी जोडला पाहिजे. जर तुमचा हेतू तो वाईट नसेल तर मग तुम्हाला गिल्ट येण्याचं गरज नाहीये. मग तुमचं जे गिल्ट आहे ते प्रासंगिक असतं की हा हे जे घडलं त्याचं मला गिल्ट आहे पण मला माझ्या वागण्याचं गिल्ट नाही. जेव्हा तुम्हाला परिणाम आणि वागणं या दोन्हीमध्ये फरक करता येतो तेव्हा तुमच्या गिल्ट तुम्ही कॅलिब्रेट करू शकता. हे थोडंसं एक्सप्लेन करतो की मी चालते रस्त्यातनं आणि वाटेत माझ्या आपण अनेक किड्यांना मारतो ना, आपल्याला ते दिसत पण नाही. त्या भरात माझ्या पायाखाली एखादा किडा आला आणि तो मेला आणि मी ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की अरे हा माझ्या पायाखाली आला किडा, एक जीव गेला माझ्या हातून. याचं मला गिल्ट येतं. पण मला त्या किड्याला मारायचं होतं म्हणून मी त्याच्यावरती पाय दिला. हे पर्सनल गिल्ट आहे. तो माझ्या पायाखाली आला आणि मेला हे गिल्ट आहे. माझा हेतू त्याला मारायचा होता का नव्हता. मी चालत होते आणि तो माझ्या पायाखाली आला आणि मेला. सो आय स्टील फील गिल्टी कारण मी माणूस आहे, मला संवेदना आहे आणि म्हणून एखादा जीव माझ्याकडून तो कितीही क्षुद्र असला तरी तो माझ्याकडून मारला गेला तर मला गिल्टी वाटतं. पण मला तो समोर दिसतोय आणि मुद्दाम मी जाऊन त्याच्यावरती पाय देऊन पुढे गेले आणि नंतर मला असं वाटलं की किती दुष्टपणाने वागले ना मी, हे मी केलं. इथे माझा हेतू मारण्याचाच होता. ते गिल्ट थोडं वरच्या लेवलवरती. हे डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. आणि तरीही कधीतरी आपण मुद्दामून जरी वागलेलो असू तरी सुद्धा ते गिल्ट आयुष्यभर कॅरी करण्याची गरज असतेच असं नाही. म्हणजे एखादी गोष्ट मी जाणीवपूर्वक केलेली आहे हे मला माहिती आहे आणि तरीही मला त्याचा तो अपराधभाव पूर्ण वेळ कायम असला पाहिजे असं नाही. त्यातनं बाहेर पडण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रॉब्लेम असा आहे ना मंजिरी की लोक गिल्ट कॅरी करतात कारण तो कॅरी करणं सोपं आहे. मला त्या गिल्टमधनं बाहेर पडायचं असेल तर मला काहीतरी कृती करणं आवश्यक आहे. ती करायची आयदर इच्छा नसते, शक्ती नसते, इगो आड येतो किंवा मग रिसोर्सेस नसतात. म्हणून तो गिल्ट कॅरी करणं इज अ स्टेटस को. जसं आपण नेहमी म्हणतो ना की माणसाला कायम स्टेटस को मेंटेन करायचा असतो. स्टेटस को म्हणजे कसं आहे ती परिस्थिती तशीच ठेवणं. बरोबर. मी तुला खूप जोरात घालून पाडून बोलले लोकांसमोर आणि नंतर मला असं गिल्टी वाटलं की मी मंजिरीला हे एवढं बोलायला नको होतं. सोप्पं ह्याचं उत्तर असं आहे की मी तुला म्हणेन मंजिरी मी तुला बोलले पण आय एम सॉरी. तिथे गिल्ट संपलं. पण मी असं म्हणेन की का पण
म्हणजे ती असं वागली म्हणून मी तिला असं बोलले ना, तर आता मी तिला सॉरी म्हटलं तर ती जिंकेल आणि मी हरेन, म्हणून मी तुला सॉरी नाही म्हणत. पण तरी पण मी असं नको होतं बोलायला, हे माझ्या डोक्यात येत राहतं ना. बरोबर. तर सॉरी हा गिल्ट घालवण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे, जर ते मनापासून असेल तर. आणि ते आपल्याला कळतं की मी जेव्हा तुला असं म्हणते की मंजिरी मी तुला असं नको होतं बोलायला, आय एम रिअली सॉरी, त्याच्यानंतर मला हलकं वाटतं. जर मी ते मनापासून बोलले ह्याच्यामध्ये कोण बरोबर आणि कोण चूक तो प्रश्न नसतो. तो प्रश्नच नाहीये. जर मला माझं गिल्ट कॅरी करायचं नसेल तर आपण पटकन दुसऱ्याला सांगावं की बाबा मी तुझ्याशी असं वागले पण ते नको होतं वागायला, आय एम सॉरी. मग तुमचं गिल्ट लगेच जातं. आपण ते करत नाही, मग ते बिल्डअप होत राहतं. आणि आपण नेहमी असं म्हणतो ना की लोकांसमोर तुम्ही कितीही आव आणा, आपण कायम आपल्यासाठी एका पिंजऱ्यात उभे असतोच. आणि आपल्याला स्वतःला माहिती असतं आपण काय केलंय. स्वतःची परीक्षा घेतच असतो नेहमी. म्हणजे तू म्हणाली स्टेटस को की आपण ते घेऊन फिरत असतो, पण असं नाहीये की त्याचा काही परिणाम होत नाही आपल्यावर. तो होतच असतो. आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर, आपल्या शरीरावर, चेहऱ्यावर दिसतो बरेचदा, है ना. म्हणजे दिसू शकतं. पुन्हा तेच आहे ना की आपलं शरीर आहे हे आपल्याला जेवढं वाटतं तेवढं आपल्या ताब्यात नाहीये. त्यामुळे मी जर एखाद्या व्यक्तीशी वाईट वागले असेल तर भले मी तिला हे मान्य नसेल केलं तिच्यापाशी, पण ती व्यक्ती आल्यानंतर माझी बॉडी लँग्वेज बदलणार आणि ती कदाचित लोकांना कळणार नाही, पण मला कळतं. आपला मेंदू आहे ना आपल्याला वाईट गोष्टी विसरू देत नाही. मग आपल्याशी कोणी वाईट वागलं असेल तेही विसरू देत नाही, पण आपण कोणाशी वाईट वागलो असू ना तर तेही तो आपल्याला विसरू देत नाही. म्हणजे जर मी त्या गिल्टचा सतत विचार करते आणि मी समजा तशाच प्रसंगात उद्या वेगळ्या माणसापाशी आहे तर मी वेगळं वागेन. तिथे गरजेचं असेल तरीही मी त्या माणसाला कदाचित ओरडणार नाही, जर मला आधीच्या ओरडण्याचा गिल्ट असेल तर. होऊ शकतो त्या प्रसंगात हे गिल्ट मधनं आपल्या वागण्यावर डायरेक्ट परिणाम होतो. गिल्ट तुमच्या वागण्यावरती खूप खोल परिणाम करतो. गिल्ट तुमचा कॉन्फिडन्स कमी करतो, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट डॅमेज करतं, तुमच्या डिग्निटीवरती आघात करतं. आपली अशी इच्छा असते की आपली चार चौघातली जी प्रतिमा आहे ती नेहमी छान राहावी. बरोबर आहे. ही माणसाची खूप अंगभूत इच्छा आहे की मला आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी चांगलं म्हणावं, की उद्या मंजिरी कशी आहे, छान आहे ती एकदम स्वभावानी, तुला जमतंय पण ते. तर आपल्याला असं वाटतं की लोकांनी आपल्याला असं म्हणावं की ही चांगली आहे. आपल्याला असं कधीच वाटत नाही ना की लोकांनी म्हणावं की काय युजलेस आहे. पण जेव्हा आपण असं काहीतरी वागतो, जेव्हा कुणीतरी दुखावलं जातं, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये हे सतत येत राहतं की माझी या व्यक्तीच्या मनातली इमेज आता खराब झाली. बरोबर. ती झालेली असते का, कदाचित ती प्रत्येक वेळेला असतेच असं पण नाही. कदाचित समोरची व्यक्ती ते विसरूनही गेलेली असते किंवा ते जेवढं आपल्याला जाणवलं तेवढं त्या माणसाला जाणवलेलं असेल असं नाही, पण आपल्यालाच असं वाटत राहतं की माझी इमेज खराब झाली. आणि हा खूप मोठा परिणाम आहे. त्याचा तुमच्या सेन्सिटिव्हिटीशी संबंध नाही, त्यांचा तुमच्या व्यक्तिमत्वाशी, अस्तित्वाशी संबंध आहे. कारण माणूस प्रत्येक वेळी, कुठलाही माणूस असो, कमी जास्त प्रमाणात पूर्ण वेळ स्वतःची इमेज बिल्ड करण्यात जपत असतो. ऑल ऑफ अस आर डुईंग इट ऑल द टाइम. ते बरोबर आहे का चूक आहे ह्या फंदात आपण नको पडूया. पण माणसाची जी बेसिक सोशल ऍक्सेप्टन्सची भूक आहे त्याचा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की आजूबाजूचे लोक मला त्यांचं जर माझ्याबद्दल चांगलं मत असेल तर मला ऍक्सेप्टन्स मिळेल बाहेर, आणि मग मी एकटा नाही पडणार. आणि मी एकटा नाही पडलो तर मी सर्व्हाइव्ह होईन. परत आपण कुठलाही मुद्दा घेतला ना तरी तो शेवटी सर्व्हायव्हल पाशी जाऊन थांबतो. तर मला गिल्टी जेव्हा वाटतं तेव्हा असं वाटतं की शिट, मी हिच्याशी अशी वागले ना, मी वाईट वागले ना, मग आता ही लोकांना जाऊन सांगेल, मग बाकीच्या लोकांचं माझ्याबद्दलचं मत खराब होईल. बरोबर. गिल्ट हे फक्त पर्सनल लेवलवरती असतं असं नाही, ते सोशल लेवलवरती असतं, ते मेंटल लेवलवरती असतं, ते कॉग्नेटिव्ह लेवलवरती असतं. त्यामुळे मी समोरच्या व्यक्तीशी वाईट वागल्यानंतर त्याचे हे परिणाम असतात ते पण आपल्याला चालू असतात, जाणवत असतात, आणि म्हणून आपण ते कॅरी करत राहिलो तर त्याचे परिणाम तेवढे मॅग्निफाय होतात. म्हणजे काही लोक असे असतात की एखादी गोष्ट वागले किंवा एखादी गोष्ट घडली, त्याचा गिल्ट आला, तो ऍक्सेप्ट केला, पुढे गेला, विषय संपला, विसरलो.
आणि काही लोक असतात जे ते डोक्यात सतत विचार चालू ठेवतात की अशी अमुक एक गोष्ट माझ्या हातून घडली आहे आणि मला त्याचा गिल्ट आलाय, की तो गिल्ट कॅरी करत राहतात आणि मग ते जातं का क्रॉनिक लेवलला पूर्ण पुढे जातं, की तो वर्षानुवर्ष गिल्ट घेऊन फिरतायत माणसं, असं होतं. आता आपण इकडे परत एक फरक करायला पाहिजे. एक आहे गिल्ट हे थॉट आणि दुसरे आहे शेम हे इमोशन. ओके, ॲज अ थॉट गिल्ट इज गुड. त्याच्यामुळे आपल्या वागण्यामध्ये आपण बदल करतो. बरोबर आहे. की मी फटकन एखाद्या माणसाला बोलले आणि ते माणूस खूप दुखावलं गेलं, तर मी असं म्हणेन की पुढच्या वेळेला मी बोलताना विचार करेन. तर तिकडे तुमचं जे गिल्ट आहे ते तुम्हाला पॉझिटिव्ह दिशेने घेऊन जातं, ते तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह फरक घडवतं. पण जर त्या गिल्ट बरोबर शेम असेल तर मी असं म्हणेन की जाऊ दे, मी ना आता कोणाला काही बोलणारच नाही. उगाचच मी काहीतरी बोलते, मग लोक दुखावले जातात आणि मग ते माझ्या डोक्यामध्ये सारखं चालू राहतं. त्यापेक्षा जाऊ दे ना, मी आता कोणाला काही सांगणार नाही, मी आता काही बोलणार नाही, मी गप्प बसेन. म्हणजे हे असं स्वतःचं वागणं पर्सनली घेतल्यासारखं आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची तयारी नसल्यासारखं. जेव्हा आपण असं म्हणतो की मी बोलते ना तेव्हा अशीच बोलते, त्यापेक्षा मी बोलत नाही, त्यावेळेला तुम्ही रिजिड आहात. बरोबर. रिजिडिटीमुळे तुमचं गिल्ट हे कमी होत नाही. ते असतं, पण आपल्याला बदल नाही घडवायचा, त्यामुळे ते तिथेच राहतं. ते तुम्ही गप्प होता, बंद होता, हळूहळू तुमचे सोशल कनेक्ट कमी होत जातात. असं जे मोठं गिल्ट असतं काही ठिकाणी, सी मोस्ट ऑफ द टाइम्स वी कॅन डील विथ इट. प्रत्येक गिल्ट काय असं लाईफ चेंजिंग आणि लाईफ थ्रेटनिंग असतं तसं नाही. पण कधी कधी ते आपल्याला इतकं जास्त हिट झालेलं असतं की मग आपल्याला असं वाटतं की हे खूपच चुकलंय माझं, तर मग आता मी काय करू, जाऊ दे ना, मी आता बोलतच नाही किंवा मी आता काही वागणारच नाही, म्हणजे मग हे परत घडायला नको. बरोबर. इनॅक्शनच्या लेवलला पोहोचणं हा गिल्टचा सगळ्यात वाईट परिणाम आहे. आणि ऍक्शन लेवलला पोहोचणं हा गिल्टचा सगळ्यात चांगला परिणाम आहे. तर जेव्हा लोक ऍक्शन घेतात त्याच्यावर काहीतरी, ते गिल्ट आपोआप संपतं ना. जेव्हा तुम्ही इनॅक्शन मोडमध्ये जाता तेव्हा ते गिल्ट तुमच्याबरोबर आयुष्यभर राहतं. इगोइस्टिक माणसं गिल्ट आल्या तर इनॅक्टिव्ह होतात. बरोबर. आणि जी माणसं सॉर्टेड असतात ती ऍक्टिव्ह होतात, ती ऍक्शन घेतात आणि पुढे जातात. आता आपण एक सिनेमा बघितला ना मध्ये, धुरंधर, त्याच्यामधला जो प्रोटॅगनिस्ट आहे तो जसकीरत आहे. त्याचं जे गिल्ट होतं की माझ्या संपूर्ण फॅमिली बरोबर हे असं काहीतरी घडलं, ते गिल्ट मधून त्याची जी फर्स्ट रिॲक्शन होती की त्यांनी त्या सगळ्यांना मारून टाकलं. ओके, फर्स्ट रिॲक्शन इज मी काहीच नाही करू शकत, हतबलता, की हे सगळं घडून गेलं, मी काहीच केलं नाही. त्याच्यानंतर आली रिॲक्शन की जेव्हा आपण प्युनिटिव्ह मोड मध्ये तो गेला गिल्ट मधनं आणि त्यांनी ते सगळ्यांना मारून टाकलं. ते मारून टाकल्यानंतर त्याचं असं झालं की आता संपलं, यापुढे मला आता काहीच नाही करायचं. दिस वॉज अ गिल्ट, दिस वॉज अ रिॲक्शन टू द गिल्ट, आणि आता माझं लाईफ संपलं, आय एम डन. त्याच्यानंतर जेव्हा तो हमजा म्हणून काम करण्यासाठी जातो आणि नंतर त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे तेव्हा तो जे ऍक्शन घेतो विच बिल्ड्स हिम ॲज अ कम्प्लिटली डिफरंट पर्सन मे बी, बट इट बिल्ड्स द कॅरेक्टर. सो एक आहे की गिल्ट मधून आपण काहीतरी चुकीचं वागून जातो, त्याच्यानंतर येतं की आपल्याला ते इतकं हिट होतं की आपण असं म्हणतो की बास, माझं लाईफ आता संपलंय, मी काहीच नाही करणार. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला योग्य डायरेक्शन आणि संधी, तर तुम्ही त्या गिल्टचा किंवा त्या शेमचा आपलं आणि लोकांचं भलं करण्यासाठी वापर करू शकता. सो गिल्ट हे दुधारी शस्त्र आहे. तुम्ही ते कसं वापराल ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. ते वापरण्याआधी जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं, दिशा मिळाली, तर यू कॅन ऑलवेज यूज इट फॉर गुड. बरोबर. सिंधुताई सपकाळ आहेत, त्यांना गिल्ट नव्हतं ऑफकोर्स, पण शी बिल्ट इट अप थ्रू द ॲशेस. तर अशी माणसं असतात. ते गिल्ट कुठल्या लेवलवरती असतं आपल्याला माहिती नाही, पण ते असतं ना. गिल्ट जेव्हा खूप खोलवर जातं ना तेव्हा माणसं खूप काहीतरी चांगलं करू शकतात. बरोबर. आणि गिल्ट प्रत्येक वेळी रॅशनलच असलं पाहिजे असंही काही नाहीये ना. गिल्ट रॅशनल आहे, शेम रॅशनल नाही. माझी मुलगी तेव्हा खूप लहान होती आणि ती खूप मस्तीखोर होती. ओके, तर तिने एकदा शाळेत तिच्या एका मैत्रिणीला ओरबाडलं.
नख मारली बसमध्ये. आणि मग घरी आल्यानंतर ती घाबरली, कारण तिला असं वाटलं की आता आई आपली काढणार, आणि ती काढलीच मी तिची. की म्हटलं की तू मस्ती करतेस इथपर्यंत ठीक आहे, पण दुसऱ्या एखाद्या मुलीला तू ओरबाडतेस नखानी, दिस इज नॉट राईट. तर मला म्हणाली की नाही नाही, पण तिने सुरुवात केली होती ना. तर मी म्हटलं की तुला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय का, की आपल्यामुळे दुसऱ्या कोणाच्या तरी चेहऱ्यावरनं रक्त आलं, तिला दुखलं. तर मला म्हणाली की हो, पण मग तिने असं नको होतं ना वागायला. तर तेव्हा मी तिला असं म्हटलं की पहिली गोष्ट म्हणजे तू जे वागलीस ते चुकीचं आहे, त्याबद्दल तू तिला सॉरी पण म्हटलं नाहीस. आणि तिसरं महत्वाचं गोष्ट असं की ती तुझी मैत्रीण आहे, आणि तरी तू तिच्याशी अशी वागलीस, यापैकी तुमची मैत्री आता तुटणार. मग ती म्हणाली हे बरोबर नाही. मला म्हणाली मग आता मी काय करू. म्हटलं तू दोन गोष्टी करू शकतेस. पहिली गोष्ट म्हणजे हे ऍक्सेप्ट कर की तू वागलीस ते चुकीचं होतं आणि त्याच्याबद्दल तुला अपराधी वाटतंय. म्हणजे मी तिच्या वयाला साजेशा शब्दात हे तिला सांगितलं, ते मी आता इथे बोलू नाही शकत. नाही. आणि म्हटलं मग याच्यावरती काहीतरी कर. तर म्हणाली मी काय करू. मी तिला फोन करून सॉरी म्हणते. म्हटलं बरं. मला म्हणाली नाही ना, हे पुरेसं नाही ना. म्हटलं तुला काय वाटतं. मला म्हणाली ती चिडली असेल ना आत्ता, मग मी तिला सॉरी म्हटलं तर तिला असं वाटेल की मी उगाचच सॉरी म्हणते. म्हटलं बरोबर. मग म्हटलं तू काय करायचंस. मला म्हणाली तू चल माझ्या बरोबर तिच्या घरी. म्हटलं का, कारण तिची आई मला ओरडेल. म्हटलं हा बरोबर आहे. मग म्हणाली की तू चल ना, म्हणजे मग तू तिला सांगशील ना की माझ्या मुलीला ओरडू नका. तर मग मी असं तिच्याकडे बघितलं, का तू असं नाही सांगणार. म्हटलं की तू जे वागलेस ते चुकीचं आहे, त्याचे परिणाम तू बघले पाहिजेस. तर म्हणाली नाही पण तू माझ्याबरोबर चल. म्हटलं मग तू काय करणार. म्हणाली आपण तिच्यासाठी एक चॉकलेट घेऊन जाऊया आणि मी ते तिला देईन आणि तिला म्हणेन आय एम सॉरी. म्हटलं ठीक आहे चल. मग आम्ही तिच्या मैत्रिणीकडे गेलो आणि मग हिने हे केलं. हिने तिला चॉकलेट दिलं. ती बिचारी इकडे सोफ्रा मैसीन लावून बसली होती. म्हणजे तू इमॅजिन कर किती तिला बोचकारलं असेल. तर ही तिला म्हणाली तुला खूप दुखतंय का. ती म्हणाली की हो दुखतंय. पहिलीतच होते ना. तर म्हणाली की सॉरी मी असं नको तर करायला, मी तुझ्यासाठी सोफ्रा मैसीन आणून देऊ. तर ती म्हणाली की नाही नाही आता मी बरी आहे. मग हिने चॉकलेट काढून तिला दिलं. मग त्या दोघी विसरून गेल्या. आता त्या दोघी घनिष्ठ मैत्रिणी आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे कधी कधी असं होतं की आपण चुकीचं वागलोय हे आपण मान्यच नाही करत. बरोबर. ओपनली मान्य नाही करत. पण ज्या अर्थी ती मला हे म्हणाली त्या अर्थी तिला ते खात होतं आतल्या. बरोबर आहे. तर जेव्हा समोरचा माणूस आपल्याला असं काहीतरी सांगतो की ज्याच्यामध्ये गिल्टी वाटण्यासारखं काही आहे, तर मुळात ते ऍड्रेस केलं गेलं पाहिजे की तुला असं वाटतंय का की तू वागलीस ते बरोबर होतं. आणि जर ती हो म्हणाली तर मी जे केलं ते केलं पाहिजे, जे मी आता इथे सांगत नाही. आणि मग ही जाणीव कुठल्याही प्रकारे करून दिली पाहिजे की तू चुकीचं वागलीस आणि तुला ते माहिती आहे. तिकडे हे बोललं जातं की हा म्हणजे माझं जरा चुकलंच, म्हणजे की तो अपराध भाव बाहेर पडला पाहिजे. तो बाहेर पडलाच पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला दोष देऊन, म्हणजे बाय डिफॉल्ट नॅचरली आपण असं करतो की पण तो कसा वागला, गिल्टची फर्स्ट रिॲक्शन ब्लेम आहे. बरोबर. बिकॉज वी आर ट्राइंग टू प्रोटेक्ट अस. की मी हे वागले कारण तिने असं केलं, कारण मी चांगलीच आहे ना. पण मग तिने मला माझ्या सीटवर बसू दिलं नाही आणि मारामारी करायला आली म्हणून मग मी ओरबाडलं तिला. सो बेसिकली मी जे वागले ते इट्स नॉट बिकॉज ऑफ मी, इट इज बिकॉज ऑफ हर. दुसऱ्याला ब्लेम करणं हा गिल्टचा पहिला परिणाम आहे. दॅट इज द फर्स्ट इफेक्ट. पण आपल्याला माहिती असतं की हा पण म्हणजे मी जरा जास्तच रिॲक्ट, म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी हे पण दाखवून दिलं पाहिजे की तिचं चुकलं असेल पण तुझंही बरोबर नाहीये. म्हणजे तिने चूक केली म्हणून तुझं वागणं जस्टिफाय नाही होत. आणि हे आपल्याला माहित असतं. सी परत परत आपण अपब्रिंगिंगच्या दिशेने जातोय मंजिरी, पण गिल्ट हे जे थॉट आहे ना, ते खूप लवकर मुलांना जाणवून दिलं गेलं पाहिजे. जर ते जाणवून दिलं आणि त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला शिकवलं तर मग मुलं त्या शेम स्पायरलमध्ये जात नाहीत. बरोबर. जर मुलं काहीतरी वागलं आणि तेव्हा तुम्ही त्याला ठीक आहे ग होतंच, लहान आहेस, चालतं पण नाही म्हणत आपण, होतंच,
आणि त्याच्यावरती कुठलीही कृती नाही केली तर मुलांना तरी पण ते डोक्यात जाणवतं. सी अनेक गोष्टी अशा असतात की ज्या मुलांच्या डोक्यात असतात ज्या आपल्याला माहिती नसतात. ते त्यांना बोलतं करता आलं पाहिजे आणि त्यांना हेही बोलायला लावलं पाहिजे की हा माझं चुकलं. ओनिंग युअर ऍक्शन्स. ओनिंग युअर रॉंग ऍक्शन्स हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. टेक द ओनरशिप. मग गिल्ट जातं की हा मी नको होतं असं वागायला पण मी वागले तर मग आता काय. मग आता त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची. ती काय ऍक्शन घ्यायची ती माझ्यावर नाही आहे. मी ऍक्शन घेतली ती पुरेशी असेल का नाही हे समोरचा माणूस ठरवणार, मी नाही. आता मी म्हटलं ना तिला सॉरी आता काय. हा पण मग तू असं मगाशी म्हणालीस की तू काय केलंस ते मी सांगणार नाही, म्हणजे असं न सांगण्यासारखं काय? नाही सांगणार नाही ह्याचा सी कसं माहितीये का की टिपिकली असं असतं की मी आणि माझी मुलगी या दोघींचं एक वैयक्तिक इक्वेशन आहे. बरोबर. त्यामुळे मी काय केल्याने तिला फरक पडेल हे मला माहिती आहे. हा म्हणजे मी जर असं म्हटलं तुला की मी तिला 4 दिवस उपाशी ठेवीन मग ती येईल ठिकाणावर, हे माझ्या मुलीच्या बाबतीत होणार नाही हे मला माहिती आहे. सो व्हॉट आय डू फॉर हर कॅनॉट बी जनरलाइज्ड. म्हणून मी ते सांगत नाहीये की प्रत्येक वेळेला प्रत्येक आईला माहिती असतं ना की मी काय केलं तर माझ्या मुलावरती त्याचा परिणाम होईल. ओके. त्याच्यामध्ये काही चूक बरोबर नसतं पण जी शिक्षा किंवा जी ऍक्शन माझ्या मुलीला लागू पडली ती सगळ्यांना पडेलच असं नाही. त्यामुळे मी जर आता असं सांगितलं की तिला गिल्ट यावं म्हणून मी हे केलं आणि बाकीच्यांनी पण तेच केलं तर मे बी इट विल नॉट वर्क. म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते. मी काय माझ्या मुलीला उलट टांगून मिरच्यांची धुरी वगैरे दिलेली नाही. मी एवढी काय वाईट आई नाहीये. पण वाय आय एम नॉट टेलिंग दिस इज बिकॉज की ते इट वर्क विथ माय डॉटर. इट कॅनॉट बी जनरलाइज. तर तुम्ही तुमच्या मुलांना जोखून त्याप्रमाणे त्यांना ते दाखवून द्या. प्रत्येकाची ऍक्शन त्यांच्या देर इज नो रूल बुक. बरोबर. पण आपल्याला माहिती असतं कुठल्याही नात्यामध्ये ना आपल्या सगळ्यांना आपल्या नात्यातले वीक पॉइंट्स काय आहेत, स्ट्रेंथ्स काय आहेत आणि मी काय केल्याने दुसऱ्याला फरक पडेल हे माहिती असतं. तर ते तुम्ही त्याप्रमाणे करा. म्हणून मी असं म्हटलं की मी ते आता इथे सांगत नाही. आणि दुसरं असं की मग माझी मुलगी मला खूपच ओरडेल घरी गेल्यावर म्हणून पण नाही. सो आता तू हे जे उदाहरण दिलंस ते इट्स लाईक नॅचरल रोजच्या आपल्या वागण्यामध्ये की काहीतरी झालं आपण ऍक्शन घेतली विषय संपला. किंवा आपण मगाशी जे बोललो की क्रॉनिक. त्याच्या आधी मी एक मुद्दा असं तुला सांगेन ना की जसं मी मगाशी म्हटलं की गिल्टचे लेयर्स असतात. तर आपण चूक केली तर आपल्याला येणारं गिल्ट आणि आपण गुन्हा केल्यानंतर आपल्याला येणारं गिल्ट ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण चुकीचं वागतो आणि आपल्याला गिल्ट येतं. पण आपण जेव्हा एखादं क्राईम करतो त्याचं जे गिल्ट असतं किंवा नसतं तो एक खूप वेगळा विषय आहे. तो आपण इथे त्या प्रमाणावर नको बोलूया. पण गिल्टचा हे 2 अगदी बेसिक लेयर्स आहेत की एक चूक केल्यामुळे येणारं गिल्ट आणि एक गुन्हा केल्यामुळे येणारं गिल्ट. त्याच्यात फरक हेतूचा आहे परत. बरोबर. चूक घडून जाते, गुन्हा करतो विचारपूर्वक. बरोबर. जे आता तू सांगितलंस नॅचरल गिल्ट, दुसरं आपलं असतं क्रॉनिक की नॅचरल गिल्ट ज्याच्यावर ऍक्शन होते, क्रॉनिक गिल्ट ज्याच्यावर जे इनॅक्शन असते आणि ते मनात राहतं. पण ते अक्यूट असतं जेव्हा आपण त्याच्यावरती ऍक्शन घेतो ते संपून टाकतो. दुसरं क्रॉनिक की ते आपण काही त्याच्यावर विचार करत नाही, ऍक्शन घेत नाही आणि ते बिल्डअप होत राहतं, मनात राहतं. कधी कधी अनेक वर्षानुवर्ष सुद्धा मनात राहतं. एक प्रकार असतो स्मिता कलेक्टिव्ह गिल्ट. त्याच्याबद्दल तू काय सांगशील? कलेक्टिव्ह गिल्ट हा थोडा वादग्रस्त मुद्दा आहे. त्यामुळे कलेक्टिव्ह गिल्ट इज की ज्यावेळेला एखादी कृती घडलेली असते, आपल्या डोळ्यासमोर घडलेली असते, आपल्या सगळ्यांच्या समाज म्हणून घडलेली असते आणि आपण त्यासाठी काहीही केलेलं नसतं. मग त्या आधीच्या पिढ्यांच्या असू शकतो. कलेक्टिव्ह गिल्ट कॅन बी इनहेरिटेड बाय अस. ओके. की तेव्हा ते असं वागले. म्हणजे जर्मनीमध्ये एक ज्यावेळेला होलोकॉस्ट झालं त्याच्यानंतर जे जर्मन लोकांना वाटलं दॅट वॉज अ काइंड ऑफ अ कलेक्टिव्ह गिल्ट. किंवा दुसरं महायुद्ध झाल्यानंतर युरोपची जी पूर्ण DNA चेंज झाली की युरोपियन्स वेअर द इन्व्हेडर्स ऑलवेज. ते दुसऱ्यांवरती हल्ला करायचे आणि त्यांचं हिरावून घ्यायचे. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्यामध्ये जो मानवतावाद आणि हे सगळं जे झालं दॅट वॉज अ रिझल्ट ऑफ कलेक्टिव्ह गिल्ट. ओके. आता हे एवढ्या मोठ्या स्पिअरवरती न जाता मी तुला एक उदाहरण देईन की जेव्हा निर्भया प्रकरण झालं त्याच्यानंतर
ते जे क्रौर्य होतं, ज्या लेवलचं क्रौर्य होतं, ते तेव्हा जवळजवळ तासभर ती आणि तिचा मित्र रस्त्यावर पडून होते. तासभर जो काही काम साधारण. आणि लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेले. त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट मिळायला खूप उशीर झाला. किंवा ती दिवसाढवळ्या त्या बसमध्ये हे सगळं घडत होतं आणि कुणी काही केलं नाही. एक मिनिट, दिवसाढवळ्या नाही घडलं, ते संध्याकाळी रात्री घडलं. संध्याकाळी परत. पण म्हणजे लोकांच्या असं नाही की मध्यरात्र होती, कोणी माणसंच नव्हती आजूबाजूला, असं नाही. पण ते घडलं आणि इतका क्रौर्याची परिसीमा घडली आणि आपण कुणीही त्याच्यावर काहीही केलं नाही. या गिल्टमधून नंतरचे जे प्रोटेस्ट झाले ते आले. दॅट वॉज अ रिझल्ट ऑफ अ कलेक्टिव्ह गिल्ट. एक समाज म्हणून एका मुलीबरोबर इतका भीषण प्रसंग घडला आणि आपण कुणी काही केलं नाही. कलेक्टिव्ह गिल्ट कॅन चेंज द एंटायर कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ सोसायटी इन अ गुड वे ऑर अ बॅड वे. पण कलेक्टिव्ह गिल्टचे जे परिणाम असतात ते तेवढे मोठे असतात. सो लोकांना ते वाटतं. आणि म्हणजे त्यावेळेला जे झालं होतं की इतका भयंकर गुन्हा घडला, त्या बसमध्ये हे घडत होतं, आपल्याला कळलं नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा तिकडे ते दोघं जण पडून होते, आपण कुणीही काहीही केलं नाही. या गिल्टमधनं ते एवढे प्रोटेस्ट झाले. या गिल्टमधनं पुढे मग ज्युडिशियरीमध्ये चेंजेस घडवून आणण्याची मागणी झाली. हे सगळं झालं. तर कलेक्टिव्ह गिल्ट विल ऑलवेज गिव्ह राईज टू समथिंग. म्हणजे ॲज अ सोसायटी ऍक्शन घेण्यासाठी समाज एकत्र येतो किंवा काही घटक समाजातले एकत्र येतात कलेक्टिव्ह गिल्टवर ऍक्शन घेण्यासाठी. आणि एक खूप म्हणजे नाजूक आहे प्रकार हा की सर्वायव्हर्स गिल्ट. खूप मोठा हे बघितलंय आपण खूप ठिकाणी आजूबाजूला. मे बी लॉकडाऊनच्या काळात किंवा असे अनेक प्रसंग असतात की जिथे तो सर्वायव्हर्स गिल्ट असतो, की किंवा ते जे भूकंप वगैरे होतात त्या ठिकाणी, की माझ्या आजूबाजूचे त्या भूकंपामध्ये माझ्या आजूबाजूची सगळी माणसं गेली आणि मी एकटा जिवंत आहे. किंवा कोरोनामध्ये सुद्धा असं झालं होतं की मी का आहे. सो तो सर्वायव्हर्स गिल्ट येतो. सर्वायव्हर गिल्ट इज अ ट्रॉमा. इट्स अ टाईप ऑफ अ ट्रॉमा. आणि तो खूप खूप डीप आहे. बरेचदा होतं असं ना की जे जातात तेच जातात, निघून जातात. जे मागे राहिलेले असतात त्यांच्याकडे आपण पुरेसे लक्ष नाही देत. बरोबर. याचं कारण तू जिवंत राहिलास ना, आता बस ना, अजून काय पाहिजे. म्हणजे लोक बिचारा मेला, तू तर जिवंत. एक्झॅक्टली. लोक असं म्हणतात की एवढी सगळी माणसं गेली आणि तू जिवंत आहेस, बी हॅपी. पण असं नसतं. तो माणूस सुद्धा ट्रॉमामधनं गेलेला असतो. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी असते की यार मीच का जिवंत राहील, का की मी पण त्याच सगळ्यातनं गेलो. आणि माझ्या मध्ये जे अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश झाले त्याच्यामध्ये तो एकटाच माणूस वाचला. देर इज ऑल प्रोबेबिलिटी की तो त्या सर्वायव्हर्स गिल्टमध्ये असेल. की मी त्याच फ्लाईटमध्ये होतो, बाकी सगळे मेले, बरोबर, मी का जिवंत राहील. असं काय ज्याच्यामुळे मी आज हे बघायला शिल्लक आहे. म्हणजे डू आय इवन डिझर्व इट. तर सर्वायव्हर्स गिल्ट इज अ टाईप ऑफ अ ट्रॉमा. आणि तो लक्षात नाही येत, अजिबात लक्षात येत नाही. ॲज जे अगेन वॉर मध्ये सोल्जर्स ना खूप असतं सर्वायव्हल की माझ्या आजूबाजूचे सगळे मारले गेले आणि फक्त मी राहिले. आय शुड हॅव बीन विथ देम. खरं तर मी पण मरायला हवं होतं, पण मी जिवंत राहिले. आणि हा खूप विचित्र प्रकारचं गिल्ट आहे. त्या गिल्टमधनं बाहेर काढण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात. त्याच्यासाठी आधी ते गिल्ट समजून घ्यावं लागतं. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं सोल्जर्सच्या बाबतीत वगैरे तर असंही होऊ शकतं की एम आय नॉट अ गुड इनफ फायटर, असंही होऊ शकतं की माझा मित्र इथे माझ्या शेजारी मरून पडलाय पण मी जिवंत आहे, का मी का जिवंत राहील. हा, म्हणजे त्या ठिकाणी बाहेरचे लोक जेव्हा बघतात त्या सोल्जर्सना किंवा एखाद्या त्या अशा ट्रॉमामधनं वाचलेल्या व्यक्तीला, तेव्हा तुझ्या माझ्यासारखी सामान्य माणसं म्हणतील की ओ लकी यू आर, की किती मस्त तू वाचलास, बाकी सगळे गेले. पण त्या माणसाची स्वतःची तशी भावना नसते. असते ना की मी किती लकी आहे की मी यातनं वाचलो. आणि त्याच क्षणी हा गिल्ट येतो की मी असा कसा काय विचार करू शकतो. म्हणजे दुसऱ्या माणसाचं दुर्दैव हे माझ्यासाठी सुदैव ठरलंय. बरोबर. हे किती भयंकर आहे.
यू कॅनॉट इवन तुला फील एक, हॅपी फॉर युअरसेल्फ. आपल्याकडे जेव्हा बॉम्बला झाले होते 93 मध्ये, तर माझ्या एक ओळखीत एक आहे, त्यांची मुलगी, ते तेव्हा एक्सप्रेस टॉवर्स मध्ये मला वाटतं बँक ऑफ ओमान मध्ये का अशा कुठल्या तरी बँकेत ती जॉब करत होती. आणि ती त्यावेळेला ना कॉम्प्युटर्स नवीन नवीन होते, म्हणजे बँकांमध्ये नव्याने सगळं कॉम्प्युटराइज झालं होतं, आणि ती कुठेतरी अडकली. तर तिचा एक कलिग होता, तर त्याला म्हणाली की बघ ना, मला हे काही कळत नाहीये. तर तो म्हणाला उठ, तू, मी करून देतो. म्हणून ती उठली आणि त्याच्या जागी गेली, आणि तो इथे बसून ते काम करत होता. आणि तेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाला, आणि ती काच त्याच्या मानेत घुसली आणि तो गेला. त्या मुलीने जॉब सोडला. ती म्हणाली की तिथे आता मी असायला हवं होतं, हे मरण माझं होतं, मी त्याला तिथे बोलवून घेतलं. ही त्याची जागा नाही, ती त्याच्या जागी बसली, ती वाचली. बरोबर, तो तिच्या जागी आला आणि तो मेला. हे गिल्ट किती मोठं आहे. आणि हे आयुष्यभर तिला खात त्यांनी राहिलं ती असेल. नोकरी सोडली. त्याच्यानंतर पुढचे अनेक वर्ष ती ह्याच अवस्थेत होती की त्यांचा तरणातठा मुलगा माझ्यामुळे गेला. बरोबर आहे. आय डिड इट टू देअर फॅमिली. आणि हा ट्रॉमा आणि ते खरं तर माझं होतं ना, मरण माझं होतं. मी त्याला बोलावलं आणि मी स्वतःची सुटका करून घेतली आणि तो गेला. आता ह्याला तू जर रॅशनल लेवलवरती बघायला गेलास तर काही अर्थ नाही, काहीच नाही. पण हे गिल्ट आहे ना, हे सर्वायवर्स गिल्ट. बरोबर, की मी त्या जागी बसले असते तर मी मेलेले असते ना, मी आज तिथे नाही, मी जिवंत आहे. आणि हे गिल्ट अक्रॉस येतं, सगळ्यांना येतं, आणि ते अजिबात ऍड्रेस होत नाही. आणि हे किती मोठं, जसं तू मगाशी म्हणेस की लोक म्हणतात अरे बाबा लकी आहेस तू, अरे पण मला वाटतंय आज, बरोबर, त्याचं मी काय करू. तिथे थेरपीची गरज आहे, ती कधीच नाही दिली जात. आणि ती माणसं आयुष्यभर एकटी 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 हा विचार करत राहतात. पण हा विचार हे काहीतरी चुकलंय, कुणी करत की त्या व्यक्तीला जिवंत राहिल्याबद्दल वाईट वाटतंय. प्रिसाइसली, की मी का जिवंत आहे हे गिल्ट कोणाच्या लक्षात नाहीये. तर सर्वायवर्स गिल्ट हा एक खूप मोठा मुद्दा आहे, जो म्हणावा तितका ऍड्रेस बघितलंच जात नाही, त्याच्याकडे नाहीच होत. ती लोक तुम्हाला बाजूला जातात, यू आर लकी, संपले, संपला विषय तिकडे. आणि जे गेलेत त्यांचं दुःख करतात. अगेन ते पण चुकीचं. दुहेरी गिल्ट असा असतो ना, की त्या माणसाला असं वाटतं की अरे यार त्याचं माणूस गेलं तर लोकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, मला असं वाटतं की माझ्याकडे बघा, खरे तर मी जिवंत आहे. म्हणजे असं वाटतं की त्यांचं दुःख खरं तर किती मोठं आहे, तर मी काय दुःख करत बसू. त्याचंही गिल्ट असतं. तर हे खूप भयंकर आहे. महाभारत युद्ध झाल्यानंतर युधिष्ठिराला जे वाटलं ते सर्वायवर्स गिल्ट आहे. बरोबर. आणि म्हणून त्यांच्या हाती जे राज्य आलं ना, ते त्यांना उपभोगता नाही आलं आनंदाने. कारण मी आज माझ्या 100 भावांच्या लिटरली मरणावर स्वार होऊन हे राज्य उपभोगायचं कसं, इतकं 18 औक्षहिणी असायचं, एवढं सगळे लोक मारली गेली. आज मी हे काय, म्हणजे मला याच्यात काय आनंद आहे. हे सर्वायवर्स गिल्ट. जो संवेदनाक्षम माणूस असतो, आणि बरीचशी लोक असतात, त्यांना ते वाटतं, त्यांना ते जाणवतच. आणि एक छोटासा प्रकार आहे, माहिती नाही मला, अबंडंट गिल्ट येतं समाज. तुम्हाला येतं का? दिलं तर येतं. तुम्हाला काय कमी आहे असं जेव्हा लोक आपल्याला म्हणतात, तेव्हा आपल्याला जो येतो तो अबंडन्स गिल्ट आहे. म्हणजे तुझ्याकडे सगळं आहे, किंवा तुझ्याकडे एखादी गोष्ट चांगली आहे, त्याला काय बाबा देतात. हो, खूप देतात. तुला काय बाबा, तुझं तर काय बाबा सगळं मस्तच आहे, की तू तर तिथं काय बाबा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली. हे तुम्ही जेव्हा सतत ऐकता ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की यार माझी चूक आहे का काही ह्याच्यामध्ये. तर हे गिल्ट समाज देतो. ओके, की काय तुझं तर सगळं मस्तच आहे, काय तू एवढ्या छान घरात जन्माला आलीस, तू एवढी हुशार पण आहेस, तू एवढी चांगली शिकलीस, तुला का बाबा आईबाबांनी सगळ्यात दिलंय, आज तू वयाच्या 22व्या वर्षी तुझ्याकडे स्वतःची गाडी आहे, तुला काय बाबा, तुला काय कमी आहे. आणि मग असं वाटतं की मग तुझ्या आयुष्यात काय स्ट्रगल आहे, काय प्रॉब्लेम आहे. पण बापूंचं एक खूप छान वाक्य आहे
ज्याला काहीच कमी नसतं त्याला प्रश्नही कमी नसतात. तर हे गिल्ट खूप मोठं आहे, जे अगेन खूप सटल आहे ना, पण ते असतं. परत आहे, ज्याला असतं त्याला असतं. तुम्हाला जेव्हा अबंडंट सगळं मिळतं तेव्हा आयदर तुम्ही ॲरोगंट होता किंवा गिल्टी होता. अबंडन्स पचवणं फार अवघड आहे. तो सगळ्यांना पचतोच असं नाही. इस्पेशली न्यू रिच ते कदाचित ॲरोगंट होतात, आणि ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या सगळं खूप आहे म्हणून मग ते खूप दानधर्म करतात. बरोबर. मग ते खूप दुसऱ्यांसाठी करतात. त्याचा बेस अनेक वेळा गिल्ट असतो की माझ्याकडे खूप जास्त आहे आणि समोरच्याकडे काहीच नाही, तर मी काहीतरी केलं पाहिजे. दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह एक्सप्रेशन ऑफ गिल्ट, पण ते गिल्टच आहे ते. आणि हे गिल्ट दिलेलं असतं समोरच्याने बरेचदा. प्रत्येक वेळी असतंच. पण अगेन ते स्वाभाविक आहे ना. म्हणजे त्यात लोकांचा काही लोक तुम्हाला गिल्ट यावं म्हणून बोलतात असंच नाहीये प्रत्येक वेळी. पण ते येतं आपल्याला, म्हणजे ते ऐकणाऱ्याच्या घेणाऱ्याच्या स्वभावावर आहे की मला गिल्टी वाटतंय का ॲरोगंट वाटतंय का. मी ते घेऊ शकतोय की हो बरोबर आहे तू म्हणतेस ते, पण याचा अर्थ असा नाही की मला कष्ट नाही करावे लागत. बरोबर आहे. रोहित शर्मा जो क्रिकेटर आहे ना, त्याच्याबद्दल त्यांनी एकदा एका इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं होतं की म्हणे लोक असं मला म्हणतात की तुझ्याकडे टॅलेंटच केवढं आहे. ही इज अ नॅचरल टॅलेंट, की त्यामुळे तो ज्या प्रकारे बॅटिंग करतो ते वेगळं वाटतं. इट इज अ नॅचरल टॅलेंट. तो म्हणतो की मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की टॅलेंट आहे बरोबर आहे, पण मी कष्ट पण घेतलेत ना. बरोबर आहे. ते लोक इग्नोर करतात. लता आणि आशाबद्दल असं आहे की त्यांचा काय बाबा दैवी सूर आहे, त्यांना काय बाबा देवाने पाठवलं, पण कष्ट नाहीत का. तर ते कष्ट लोक कुठेतरी दुर्लक्षित करतात. मग आपल्याला गिल्ट येतं की बापरे, म्हणजे माझं ह्याच्यात काहीच वाटत नाही का, मला सगळं स्वाभाविकपणे मिळालंय, तर मग म्हणजे मी काय ना, म्हणजे आय एम नो बडी. इथे परत तो प्रश्न येतो, डू आय रिअली डिझर्व इट. इथे परत पोहोचतात की माझ्या ह्याच्यात काहीच नाही ना. की तू खूप छान बोलतेस, पण मी ते डेव्हलप केलंय ना. बरोबर. तू म्हणजे तू ते डेव्हलप केलंयस, त्याच्यासाठी कष्ट घेतलीयस, त्याच्यासाठी तू मेहनत घेतलीयस, तू ते कमावलंयस. तर ज्या वेळेला लोकांना असं वाटतं की तुला सहज सगळं मिळालंय, त्यावेळेला तुम्ही काही कमावलंय असं लोकांना वाटत नाही, आणि मग ते तुम्हाला गिल्ट देतात. बरोबर. अबंडन्स जो असतो ना, तो फक्त फायनान्शियल लेवलवरतीच असेल असं नाही. जेव्हा तुम्ही खूप यशस्वी होता आणि तुमच्या समोर एखादा माणूस असेल जे तुमचं असेल, तुमच्या जवळचं असेल, ते तेवढं यशस्वी नसेल, तरी पण तुम्हाला गिल्ट येऊ शकतो की आज मी कुठे आहे आणि ती कुठे आहे. आणि हे यशस्वी असणं म्हणजे तुम्ही मोठ्या कंपनीत किंवा मोठ्या ह्याच्यात असं नाही, हे लहान लहान मुलांमध्ये पण येतं. हो, या जे कॉम्पिटिशन असते दोन मुलांमध्ये, सिबलिंग रायव्हलरी असते ना, सिबलिंग्स मध्ये हे गिल्ट खूप बघायला मिळतं की मला म्हणजे शेवटी ना नशिबाचा भाग असतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय मिळवाल. असंही असू शकतं की दोघांनी तेवढेच कष्ट घेतले आहेत, पण एक खूप यशस्वी झाला आणि दुसरा नाही झाला. तर जो नाही झाला यशस्वी त्याला ते वाटणं स्वाभाविक आहे, पण जो झालाय त्याला पण हे वाटत राहतं की अरे यार, आज माझ्याकडे सगळं आहे, तिच्याकडे काहीच नाही. मग तुम्ही जे कमावलंय ना त्याचा 100% आनंद नाही घेऊ शकत. म्हणजे मग असं होतं की नका करू माझं कौतुक, अशा झोन मध्ये जातात. ते एक ना खूप छान गाणं होतं, खूप जुनं गाणं आहे आशा ताईंचं, दो सखिया बचपन की, एक सिंहासन पर जा बैठे और रूपमती कहलाए, दूजी अपने रूप के खातिर गलियों में बिक जाए, किसको मुजरिम समझे कोई, किसको दोष लगाए, दो सखिया बचपन की त्या दोघीही दिसायला सुंदर होत्या. मग त्यातली एक होती ती त्या रूपामुळे राजाची राणी झाली आणि दुसरी बाजारात विकली गेली. तर ह्याच्यात दोष कोणाचाच नाहीये, पण जी राणी झाली तिला हे वाटत राहणार, हे गिल्ट की माझ्याकडे अबंडन्स आहे, माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे येणारं गिल्ट हे खूप सटल असतं, पण ते खरं असतं माहितीये, आणि त्याचा खूप स्ट्रेस येतो. आता तू हे बोलता बोलता अजून एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे की आपल्याला ना खूप वेळा की तू मला सांगितलंस की काहीतरी कर किंवा मला काहीतरी दे, आणि मला ते तुला नाही द्यायचं किंवा मला तुझ्यासाठी नाही करायचंय, तर आपल्याला त्या नाही म्हणण्याचा सुद्धा गिल्ट येतो खूप.
आपल्या आयुष्यातल्या 70% गोष्टी आपण नाही म्हणू शकत नाही म्हणून करतो. ही फॅक्ट आहे. खरंय. की मला नाही ना करायचंय आता, पण मी नाही म्हटलं तर मी स्वार्थी ठरते, कृतज्ञ ठरते, क्रूर ठरते, दुष्ट ठरते, म्हणून आपण ते करत राहतो. बरोबर. किंवा दुसऱ्याला दुखवायचं नाही, हा अत्यंत साधा हेतूनी पण आपण प्रत्येक वेळेला काही आपण स्वतःच्या इमेजसाठी करतो असं नाही. की तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस ना, तू मला एखादी गोष्ट सांगितलीस तर तू माझ्यासाठी खूप काही केलंयस, तर मग आता तू मला सांगितलंस तर मी नाही कसं म्हणणार, म्हणून मी हो म्हणते. एकदा होतं, दोनदा होतं, तीनदा होतं, आणि मग ते होत राहतं. तुम्ही जेवढं करत राहता तेवढं समोरचा माणूस अपेक्षा करत राहतो. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी तुमच्यावरती लादणं हा उद्देश नसतो, पण त्या माणसाला हे कळतच नाही ना की आता ही गोष्ट कदाचित नाही करायची. ते तुम्ही बोललात तर कळतं, मग त्याला जाणवतं की अरे बापरे, आपण खूप जास्त एक्सपेक्ट करतोय की काय. तर नाही म्हणता येणं हा एक खूप वेगळ्या पॉडकास्टचा विषय आहे. म्हणजे ना, आयदर लोक मग नाही म्हणूच शकत नाहीत, किंवा मग नाही म्हणताना इतकी 100 कारणं देतात की समोरच्याला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे, एवढी कारणं का देतोय. त्याच्यात पण ते चुकीचं नाहीये, कारण बरेचदा ती कारणं खरी पण असतात. फॉर एक्झाम्पल, मी तुला असं सांगितलं की मंजिरी उद्या ना तू माझ्याकडे ये, बोरिवलीला, माझे एक ड्रेस तुझ्याकडे आलेला तो घेऊन ये, कारण मला तो परवा हवाय. तुझी इच्छा नाहीये का? आहे, पण तू ऑलरेडी उद्या काहीतरी दुसरं कमिट केलेलं आहेस, तर तुला असं वाटतं की एवढंच मित्रांनी मला सांगितलं तर मी कसं काय नाही जायचं घेऊन, ती मला इतकं सांगते आणि मी जायचं नाही, हे कसं काय. मग तू मला म्हणतेस हा मी येते, मग तू सकाळी काहीतरी जीवाचं नाव शिवा करून धावत ते घेऊन माझ्याकडे येतेस, तू ते मला देतेस, मग आय एम थँकफुल. तर मी तुला म्हणते की अगं जेवूनच जा ना. तू म्हणतेस नाही ग, मला दुसरं काम आहे आज, ते तर तिकडे मला जायला हवंय, आणि तू लगेच निघतेस. तू हे माझ्यासाठी केलंस याच्याबद्दल तुला आनंद व्हायच्याऐवजी तुझी चिडचिड होते. ऍट द सेम टाइम मला गिल्टी वाटतं की अगं मग तू मला सांगायचंच ना, मग तू नसती आलीस, ठीक आहे, हा ड्रेस नसता मिळाला तर काही प्रॉब्लेम नव्हता, पण तू मला ते सांगत नाहीस. ते न सांगण्यामागचा तुझा उद्देश चांगला असतो, पण ते केल्यानंतरची तुझी रिॲक्शन असते ती खूप वाईट असते, कारण मग तुझी चिडचिड होते ना. पण तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं कळणार. बरोबर. या सगळ्याचा थेट संबंध बाउंड्रीज आखून घेण्याशी आहे. ज्या लोकांना आपल्या बाउंड्रीज आखून घेता येत नाही ते कायम गिल्ट मोडमध्ये असतात. बरोबर. किंवा नाही, ते कायम दुसऱ्याला गिल्ट मोड देतात. कायम दुसऱ्याला गिल्ट मोड, कारण मी तुझ्यासाठी करत राहते. मग मी तुला असं म्हणते किती केलंय मी तुझ्यासाठी, खरं तर हे माझ्या जीवापलीकडचं होतं, केलं ना. मगाशी तू अगदी सुरुवातीला म्हणालीस ना की काही लोक गिल्टी राहतात, काही लोक दुसऱ्याला गिल्ट देत राहतात. ही ती कम्युनिटी आहे की जे खूप करतात आणि मग दुसऱ्याला सतत सांगत राहतात की मी तुझ्यासाठी किती केलंय. आणि पुन्हा हेच त्याच्यात हेही आहे ऑप्टिक्स की करणारा माणूस आहे ते गिल्ट देत असेल असं वाटतच नाही कधी. आणि त्याचं काय उदो होतं ना. अनेक वेळा आया आपल्या मुलाचं लग्न झालं की हे टॅक्टिक वापरतात. अगेन बरोबर, ते समजून नाही ते करत नाही, पण तुझ्या आईनी सिनेमातला डायलॉग आहे ना, हा तुम्हारी माँ ने तुम्हारे खातिर इतना किया और अब देखो तुम उसके साथ कैसा कर रहे हो. ही मुलं असं म्हणतात. बरोबर आहे. आता हे स्वाभाविकपणे घडणारे, तर आईचं चुकलेलं पण नसतं खरोखर. मला विचार, आपण आया किती खस्ता खातो पोरांसाठी, पण ह्याची सतत मुलांना जेव्हा तुम्ही जाणीव करून देता त्यावेळेला तुम्ही मुलांना कॉन्स्टंट गिल्ट मध्ये ठेवता. जाणीव नक्की करून द्या, पण ती गिल्ट सारखी नका करू. माझ्या मुलीला माहिती असलंच पाहिजे की मी तिच्यासाठी काय केलंय, पण ते गिल्ट नाही दिलं असतं का म्हणजे, आणि त्याच्या बदल्यात मग तिने काहीतरी करावं. म्हणजे त्याच्या बदल्यात काहीतरी करावं हे नको. तू माझी मुलगी म्हणून माझ्यासाठी कर स्वेच्छेने, पण मी तुझ्यासाठी हे केलंय तर आता तू माझ्यासाठी हे कर. हे जिथे येतं ना तेव्हा तुम्ही दुसऱ्याला गिल्ट देता. बरोबर. तो नको. नाती ना स्वाभाविक झाली ना की गिल्ट कमी होतं. गिल्ट कमी झालं की टॉक्सिसिटी कमी होते. टॉक्सिसिटी कमी झालं की नाती ही जास्त फ्लुइड होतात. बरोबर. मैत्रीच्या नातं इतकं साधं काय माहितीये का, कारण तिथे गिल्ट नाहीये की मी तुला हक्काने सांगते की मला माहितीये तुला दुपारी आहे दुसरं फंक्शन, पण तू मला हे आणून द्या, आणि तू म्हणतेस घे ग मेले, खायला मला किती कष्ट पडले त्यापायी माहितीये का तुला.
पण मलाही गिल्टी वाटत नाही आणि तुलाही उपकार केल्याची भावना येत नाही. किंवा ते सांगून उलट की मी तुला मी येणार नाही मी नाही असं येणार, स्पष्टपणे खड्ड्यात जा. कुठलंही कारण देता सांगू शकते. हे मैत्रीच्या नात्यात घडतं ना, म्हणून मैत्रीचं नातं सगळ्यात स्वाभाविक आहे बरोबर. की तिथे गिल्ट नाहीये. जिथे गिल्ट नाहीये, उपकार नाहीयेत. हा, मी हिशोब नाही. उपकार असतात तिथे पण आपण दुसऱ्याला गिल्ट देतो, की जेव्हा मी तुझ्यावरती उपकार केले तसं दाखवते ना, तेव्हा तू सतत त्या गिल्टमध्ये राहतेस की हिने माझ्यासाठी एवढं केलं, आता मला काहीतरी केलं पाहिजे, आणि ते मी जर नाही केलं तर मला गिल्टी वाटतं. ते जात नाही डोक्यात ना, मग तिथे गिल्ट आहे की मी एवढी ऑल द वे तिथपासून इथपर्यंत तुझ्यासाठी आले ना, तू माझ्यासाठी हे करत नाहीयेस, त्या बदल्यात फील गिल्टी. अशी जी गिल्ट देणारी माणसं असतात त्यांच्याशी कसं डील करायचं, की मला गिल्ट घ्यायचं नाहीये, ते येत आहे मला आणि आता मला ते घ्यायचं नाहीये. बरेच मला वेळा करायचंय. आपल्याला हे कळत नाही की समोरचा माणूस आपल्याला गिल्ट देतोय. इट इज अ व्हेरी सटल, की अगेन आईची अशी इच्छा नसते ना की मुलाला गिल्ट द्यावं, पण ते येतं. आणि मुलाला हे कळत नाही की आई आपल्याला गिल्ट देते. आपल्याला असं वाटतं की नाही नाही, मी हे केलंच पाहिजे. गिल्ट हे काय दरवेळेला ढोल ताशे वाजवून नाहीये. तुमच्या दोघांच्या नात्या, परत मी तुला सांगते की तुमचं इक्वेशन कसं आहे त्याच्यावरती हे ठरणार की मला गिल्ट येईल का नाही. जी मुलं लहानपणापासून हेच ऐकत मोठी झालेली असतात की बघा तुमचे आई बाप तुमच्यासाठी किती खडतर कष्ट करतायत, ती त्या गिल्टमध्ये लहानपणापासूनच राहतात. बरोबर. पण जेव्हा तसं नसतं की हा आई बाप म्हणून आम्ही तुमच्यासाठी केलंच पाहिजे, तसं मुलं म्हणून तुम्ही आमच्यासाठी काही गोष्टी कराव्यात, या लेवलवरती जेव्हा नातं असतं तिकडे गिल्ट नाही डेव्हलप होत. पण आता एक व्यक्ती आहे समजा की माझा स्वभाव आहे गिल्ट घेण्याचा, आणि आता मला कळलंय की ही व्यक्ती मुद्दामून मला गिल्ट देतेय आणि मला आता नाही घ्यायचं आहे, माझं ठरलंय, तर मग मी काय करू? घ्यायचं नाही. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. हा, गिल्ट घ्यायचं नाही याचा अर्थ ते शेमच्या लेवलवरती जाऊ द्यायचं नाही. स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे की सॉरी, हा मला आवडलं असतं करायला पण मी नाही करू शकत. हा, म्हणजे बाउंड्रीज. से सॉरी अँड स्टील डोंट डू इट. ओके. तुम्हाला सॉरी म्हटल्यानंतर तिथे संपून गेलं नाही तर मग प्रॉब्लेम. सेट बाउंड्रीज. येस, की मी हे एवढं तुझ्यासाठी नक्की करीन, ह्याच्या पलीकडचं नाही जमणार. हे मोकळेपणाने सांगता आलं पाहिजे. आणि मग समोरचा माणूस दुखावलं गेलं ना तर मग ते जाऊ दे दुखावलं. मग तेही मान्य असलं पाहिजे तुम्हाला. आपण सगळ्याच माणसांच्या इमोशन्स आपल्या डोक्यावरती घेऊन नाही राहू शकत. आणि तुम्ही काहीही करा, कोणी ना कोणतरी दुखावलं जाणारच आहे. तुम्ही सगळ्यांना हॅपी नाही ना ठेवू शकत. की ते खूप छान वाक्य आहे ना, की तुमच्या आजूबाजूची सगळीच माणसं जर तुमच्यावरती खुश असतील तर तुम्ही खूप जास्त कॉम्प्रोमाइज करताय. समथिंग इज रॉंग विथ यू. सो इट्स ओके इफ सम पीपल आर नॉट हॅपी. आणि गिल्ट येण्यामध्ये काही चुकीचं नाहीये, ते कॅरी करणं चुकीचं आहे. की मी तुझ्याशी वाईट वागले, मला त्याचं गिल्ट आलं, मी तुला सांगितलं सॉरी मी तुझ्याशी खूप वाईट वागले आणि नको होतं तसं वागायला, त्याच्यानंतर ते संपलं पाहिजे ना. संपलं पाहिजे. ह्याच्यामध्ये एक म्हणजे आपण हे बोलतोय मगासपासून की काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला पण माफ केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. म्हणजे ऍक्शन झालं किंवा आपण नाही म्हणता आलं पाहिजे, ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्याच्या सगळ्याच्या शेवटी स्वतःला माफ केलं तर 100%, 100%. दॅट इज द एंड ऑफ गिल्ट. जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करत नाही तोपर्यंत तुमचं गिल्ट नाहीच संपणार. की हो माझ्याकडनं हे घडलं, मी माणूस आहे, माझ्याकडून चूक झाली, बट आय एम सॉरी अँड आय एम रिअली सॉरी, पण मी पण मला स्वतःला माफ केलेलं आहे. आणि ते माफ करणं हे मला असं वाटतं इमोशनल मॅच्युरिटीची खूप वरची लेवल आहे. बरोबर. म्हणजे आपण अगदी सुरुवातीला जे म्हटलं की स्वतःसाठी नियम, स्वतःसाठी बाउंड्रीज आपण तयार करून ठेवलेले असतात. वागण्याची एक प्रकार, मी असं वागलं पाहिजे, असं नाही वागलं पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण काही वागलो तर आपण अलाउड आहे, आपण माणूस आहोत. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट जेवढा जास्त तेवढे तुम्ही गिल्ट मधनं पटकन बाहेर येता. बरोबर. याच्यासाठी तुमची स्वतःची ओळख असली पाहिजे आणि ती खूप चांगली ओळख असली पाहिजे. दुर्दैवानी
आज आपण स्वतःला ओळखत नाही. आपण आपलं जे मूल्यमापन आहे ते कायम लोकांच्यावरून करतो. की लोक जर असं म्हणाले की स्मिता स्वार्थी आहे, तर मी असं म्हणते की सगळे मला स्वार्थी म्हणतात ना, म्हणजे मी स्वार्थी आहे. मला नाही तसं वाटत आहे. मला माहिती आहे ना मी काय आहे. मी जे वागते ते का वागते हे मला माहिती आहे. ही जर क्लॅरिटी असेल, दॅट इज इमोशनल इंटेलिजन्स. आणि तो इमोशनल इंटेलिजन्स हा सगळ्यांकडे नसतो. याची कारणं अनेक आहेत. अगेन अपब्रिंगिंग आहेच, ते सगळीकडेच आहे. की तुम्हाला तुमचे पेरेंटिंग कसं झालंय त्यावरती जर तुम्हाला सतत गिल्ट देणारे पेरेंट्स लाभले असतील तर गिल्ट बिकम्स युअर पर्सनॅलिटी पॅटर्न. बरोबर. किंवा असा काहीतरी भयंकर प्रसंग घडून गेला असेल तुमच्या आयुष्यात ज्याचं गिल्ट तुम्हाला रिकवर नाही त्यातनं होता आलंय, देन गिल्ट बिकम्स युअर पर्सनॅलिटी पॅटर्न. किंवा आपण खरोखर असा खूप मोठा काहीतरी गुन्हा केला असेल तर त्याचं गिल्ट नाही जात, ते जाऊ नये. अगेन मी तुला सांगते ना की गिल्ट आणि शेम ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. गिल्ट इज फाईन, शेम इज नॉट. तुम्ही शेम मधनं रिकवर व्हा, मग गिल्ट राहू दे, राहू दे, शेम नको. ॲज फार एज यू आर टेकिंग ऍक्शन अबाउट इट, तुम्ही ऍक्शन घ्या आणि मग ते शेम इरेज करा. हे कसं आहे माहितीये का की आय डोंट नो हे उदाहरण बरोबर आहे की नाही, पण माझा हात फ्रॅक्चर झाला आणि मी वरनं त्याला ते प्लास्टर बांधतो. शेम इज लाईक दॅट प्लास्टर. तुमचं हाड एकदा जुळलं की ते प्लास्टर काढून टाकायला पाहिजे ना. ते तुम्ही वागवत राहिलात की माझ्या हाताला प्लास्टर झाला, माझ्या हात मोडला होता, तर मी हे काढणार नाही. पण आता जुळलं ना हाड, आता तर प्लास्टरची गरज नाही. प्लास्टरचं वजन आहे, ते काढता आलं पाहिजे. दॅट इज शेम. शेम इज लाईक दॅट प्लास्टर. ते कधी काढून टाकायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. गिल्ट मधून तुम्ही खूप चांगल्या गोष्टी करू शकता, शेम तुम्हाला त्या करू देत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला माफ करता तेव्हा ते शेम निघून जातं. येस. सो गिल्ट इज फाईन, शेम इज नॉट. आता आपण ही जी सगळी चर्चा केली ना मंजिरी, तर त्याच्यामधले काही एक महत्वाचे मुद्दे असे आहेत. पहिला मुद्दा असा की तुम्ही गिल्ट अवॉइड नाही करू शकत. बरोबर. तुम्ही कितीही परफेक्ट वागलात तरी एकतर तुम्ही परफेक्ट नसता. असं काहीतरी घडतंच आपल्या हातून कधीतरी की ज्याचं आपल्याला गिल्ट येतं, ते येऊ दे. सो गिल्ट मला आलंच नाही पाहिजे कधी, ह्याच्यासारखा तुम्ही स्वतःवरती दुसरा अन्याय नाही, अट्टाहास करण्याची. तर हा अट्टाहास पहिले करू नका. गिल्ट इज अ पार्ट ऑफ लाईफ, तर ते येऊ दे. ते आल्यानंतर तुम्हाला त्याच्याशी डील करायचं आहे, हे महत्वाचं. तुम्ही ते नुसतं कॅरी नाही करायचंय. दुसरी गोष्ट, आपलं गिल्ट हे इमोशनल लेवलला जाऊ देऊ नका. ते इमोशनल लेवलला गेलं की त्याचा शेम होतं. तिथल्या पातळीवरती ते जाऊ द्यायचं नाही. ते जाऊ न देण्यासाठी त्याच्यावरती ऍक्शन घेणं महत्वाचं आहे. आणि ती ऍक्शन घेतल्यानंतर त्याचं ओझं बाजूला ठेवून देणं हे महत्वाचं आहे. एक्नॉलेज, एक्सेप्ट, ऍक्सेप्ट, ऍक्ट अँड फॉरगेट. फॉरगिव्ह युअरसेल्फ अँड फॉरगेट. ओ येस. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील किंवा प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सरसलामत तो बघत राहा. थँक्यू.